खूप खूप धन्यवाद विजय. पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण करूया सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर मित्रांनो, नुस्टार मडवीपाडा पुरस्कृत आपण पाहतोय नगरसेवक चषक. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर मग अंतिमचा मॅच असेल आणि ही अंतिमची मॅच आपण पाहिलं तर मग जिंकेल कोण. कारण की सुपर फोरचा रस्ता मात्र आपण पाहिला इथून डोळ्याच्या समोर दिसतोय, परंतु तो पार करायचा आहे, पडाव मात्र पुढचा. परंतु त्याच्यासाठी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये तसं क्रिकेट खेळायचं आहे. आणि क्रिकेट मात्र आपण पाहिलं तर कोणता संघ इथे खेळताना आपल्याला बघायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं नुकत्याच झालेल्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील शेष आहे आणि तो देखील आपण देणार आहोत. ओपनिंगचे खेळाडू दाखल झालेत वाघोबा स्पोर्ट्स टिवरी टीमच्या माध्यमातून आणि दोन खेळाडूंकडे आपण नजर टाकूया आपण. तर आहेत सूरज असतील आणि त्यांच्या समवेत आपण बघितलं तर कैलास. ओपनिंगची जोडी आपल्याला पाहायला मिळाली आणि ओपनिंगच्या जोडीवर आहे या संघाचं भवितव्य. पाहूया ओपनिंग कशा प्रकारे करून देत आहेत. चला जाऊया आपण. कैलास फुलटॉस बॉल पहिला हाताळला जातोय आणि पहिल्या बॉलवर पहिली धाव इथे सुरुवात होताना पाहायला मिळते वाघोबा स्पोर्ट्स टिवरी या संघाची. जयदीप मात्र आपण पाहिला बॉलिंग मार्कवर. जयदीप कोठारीला आपण बघितलं तर इम्प्रेस करणारी बॉलिंग राहिली आहे आणि एक जो कॅच देखील आपण बघितला होता. एक सुंदर विद्यमान सरपंच साहेब श्रीमान रवींद्रजी ठक्कर साहेबांचं इथे शुभागमन झालंय. आणि खास करून आपण बघितलं तर अंतिमचा मॅच टिवरी अगेन्स्ट आपण पाहतोय मडवीपाडा. बॉल पहिली मिळाली सिंगल. बॅकफुटला पंच केला जातोय हलक्या हाताने. सॉफ्ट हँडने चेंडूला खेळलं गेलंय. सिंगल कन्वर्ट केली जाते. रिस्क मात्र घेणार नाहीये तिकडे माहिती आहे. सूरज माली आणि सध्या तरी कैलास लेफ्ट राईट वाले कॉम्बिनेशन बनवलंय आणि या कॉम्बिनेशनने मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत आणि आता या कॉम्बिनेशनला जोडून चांगला ग्रेट खेळ करायचा आहे. पार्टनरशिप आपण पाहिलं तर योग्यरीत्याने केली जाईल का करावी लागेल. कारण की जर तुम्हाला फर्स्ट बॅटिंग करण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे तर गुड टोटल आपण पाहिलं तर मग एक आत्मविश्वास जागृत करणारा टोटल. फुलटॉस बॉल खेळला जातोय. पॉवर नाहीये तितकी. फिल्डर अक्षय येण्याचा प्रयत्न करतायत. आकाश बॅकअप करतायत. धाव मिळाली एक. दुसरे देखील पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि धावा जोडल्या जात आहेत. दोन तालमेळ आपण बघितलं तर सुंदर. जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न पाहिला पण तर गुड बॉल पाहायला मिळतोय. वेगाने हाताळलेला बॉल. जयदीप पाहिलं पण तर इम्पॅक्टफुल बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मडवीपाडा संघावर मोठं प्रेशर असेल कारण की त्यांना माहिती आहे स्वतःच्या आयोजनामध्ये स्वतःचा खेळ उंचवायचा आहे. पुन्हा समोर खेळला जातोय. अडवा बाटना फटका आपण पाहिला तर अक्षय बॉलला फील्ड करतात. सिंगल कन्वर्ट केली जाते. सिंगलने संघाचं टोटल वाढलं गेलंय. सिंगलने टोटल मध्ये वाढ आणि पोहोचलेत 5 या आकड्यावर. बॉल फेकून झालेत देखील आपण पाहिले 5 म्हणजे 5 मध्ये 5 काही खराब नाहीये तर भरपूर चांगली बॉलिंग आहे. परंतु एक बॉल अजून देखील शेष आहे. नगरसेवक चषक 2026 आपण पाहतोय. आपण बघितलं तर या विभागातील लोक प्रिय नगरसेविका आपण बघितलं तर सौ योगिताताई देवेंद्र पाटील नवनिर्वाचित नगरसेविका आणि त्याच टायटलने मात्र ही स्पर्धा. बॉल मात्र आपण पाहिला तर खेचून मारलाय आणि बॉल मात्र आपण पाहिला निघून गेलाय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी ह्यूज आणि मॅसिव्ह हिट. सूरज माली नावाचा इवन क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार 6 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. फलकावर आपण पाहिल्या तर 12 धावा मिळाल्या आहेत आणि या 12 धाव्यांनी आपण पाहू शकतोय
तर सुरुवात चांगली मिळाली आहे वाघोबा स्पोर्ट्स टिवरी या संघाला, जसं म्हटलं जातंय. सध्या तरी आपण बघितलं 11 धावा आहेत फलकावर. सध्या तरी आपण बघितलं फलकावर मग धावा आहेत 11. सध्या तरी आपण बघू शकतो. 11 धाव फलकावर आहेत. अजय बॉलिंग मार्कवर, हवेत बॉल मात्र उंचावलाय, फिल्डर तिकडे, कॅच कंप्लीट केलाय, सुंदर कॅच पाहायला मिळाला आणि फलंदाज पहिला बाद केला जातोय. वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघाला कैलासच्या रूपाने पहिला दर जातोय. फलंदाज कॅच आउट. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर पहिला खेळाडू बाद केला बघा, एक लेफ्टी गेला तर दुसरा लेफ्टी मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं होतं तर भरपूर छान खेळ केला गेला होता मिस्टर निलेश परेडनं, आणि तो निलेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. अगदी आपण पाहू शकतो की आता या ओव्हरची सुरुवात आपण पाहिले तर विकेटने झाले. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा येताना पाहायला मिळाल्यात आणि तिथून एक चांगला स्टार्ट कन्वर्ट केला गेलाय. आणि पाहू शकतो आपण की जबाबदारी एका खेळाडूला मात्र नक्कीच घ्यावी लागेल, कारण की सूरज ह्या खेळाडूकडे आपण बघू शकतो तो खेळ आहे, तो कधीही खेळ बदलेल, परंतु त्याला दुसऱ्या बाजूने साथ देणारा एक रोल मात्र हवा आहे. रोल मॉडेल बनावं लागेल एखाद्या खेळाडूला. बॉल पाहिला पण तर दिशाहीन आहे, पंच वाईटचा मात्र इशारा पोहोचवताना पाहायला मिळत आहेत. निस्तार मडवी पुरस्कृत आपण पाहतोय नगरसेवक चषक 2026. आज पण बघितलं तर दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाचा हा शेवटचा मॅच आहे. उशिराने जोडलेले प्रेक्षक आणि या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण पाहिलं तर मग ही अपडेट दिली जाते. डेफिनेटली आपण बघितलं की मैदानाच्या आतमध्ये चांगली बॉलिंग थर्ड मॅन क्षेत्रामध्ये नितेश कोरडा आहेत आणि त्यांच्यासाठी पारितोषिक आले. जर त्याने जंप मारून कॅच पकडला गेला तर 500 रुपयाचा पारितोषिक विद्यमान सरपंच रवींद्रजी टक्कर साहेबांच्या माध्यमातून हे लावलंय. आणि नक्कीच आमच्यापर्यंत एक न्यूज आलंय की सध्या तरी आपण बघितलं मग 40+ झालेले आहेत ते मग, आणि त्यामुळेच आणखीन काही गोष्टी आहेत. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जाऊया. बॉल आपण बघितला तर हा देखील दिशाहीन आहे, वाईड आहे, एक्स्ट्रा रन्स मिळेल. आणि नितेश यांच्याबद्दल आमच्यापर्यंत एक न्यूज आले, कारण की थोडंसं वय जास्त झाले त्यामुळे आता रिटायरमेंट घेणार आहेत असा देखील आमच्यापर्यंत. परंतु थोडासा गमतीचा क्षण आहे मित्रांनो. जाऊया सिरियसली मॅच कडे वळतोय. धाव फलकावर 13 धावा. बॉल सोडून दिलाय पुन्हा 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 आणि गोलंदाज करतोय गुन्हा. वाईड मात्र फेकले जात आहेत आणि पहिला पण तर वाईड मुळे नुकसान थोडंसं होताना पाहायला मिळेल. सध्या तरी फलकावर आपण बघू शकतोय ज्या धावा आहेत ना त्या धावांना नियंत्रणामध्ये कशा ठेवायच्या. निलेश परेड या खेळाडूला पण बघितलं ना, विध्वंसक खेळाडू आहे, छोटा पॅकेट आहे, परंतु आपण बघितलं हा पॅकेट नाही, फटाका नाही, तर हा बॉम्ब आहे. आणि हा बॉम्ब मात्र नक्कीच फुटला तर विस्फोट होईल, कारण की त्यांनी आपण पाहू शकतो की सकाळच्या सत्रामध्ये तो खेळ केलाय. पाहू शकतो आपण पुढील बॉल. बघा तेच म्हणत होतो की हा खेळाडू आपण पाहिला तर तसा आहे. फटका छान खेळलाय, सरळ बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी त्या बॉलवर मात्र मोहर लगावली आहे. मिळेल षटकार. 20 धावा फलकावर आता पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि आक्रमण केले बॉलरवर अजयवर. पाय पकडण्याचा प्रयत्न, परंतु विशाल आहेत तिकडे. आउटफील्डचे एक दर्जेदार खेळाडू, भरपूर कॅचेस आज पकडले गेलेत आउटफील्ड मध्ये विशाल इंगळेच्या माध्यमातून आणि हा त्यांच्यासाठी इझी होता. पकडला गेला आणि निलेश परेडला केलंय बाद. धक्का क्रमांक 2. फलकावर धावा आहेत 20. संध्याकाळचं सत्र आपण बघितलं तर या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकतोय धाव फलकाचा आकार मात्र आपण पाहिलं तर
वाढवण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळते. टॉस जिंकून निवडलेली पाहायला मिळाली ती म्हणजेच गोलंदाजी. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकतो ना, विचारधारा एक स्पष्ट आहे की चांगल्या धावा, कारण की चेसिंगला धावा द्यायच्या आहेत, परंतु त्या चेसिंगमध्ये धावा किती देण्यामध्ये सफल राहील संघ आपण पाहिला तर वाघोबा स्पोर्ट्स टिवरी. आता आपण बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये करण येताना पाहायला मिळतात. डेफिनेटली आपण पाहू शकतो एक चांगले खेळाडू आहेत, बिझी खेळाडू आहेत, कारण की आपल्या संघासाठी आपण बघू शकतोय एक रोल मात्र पूर्ण करताना पाहायला मिळू शकतात. बॅटिंगमध्ये योगदान देऊ शकतात, बॉलिंगमध्ये योगदान देऊ शकतात. म्हणजेच आपण बघितलं की निलेशने एक षटकार ठोकला, मोठा फटका खेळायचा आणखीन होता, तो नाहक ठरला, बाद झाले, पण त्यांची जागा भरावी लागेल, कारण की सूरज माळी सारख्या खेळाडूला एकाच योगदान मिळणं अनिवार्य आहे. कारण की सूरजने बघा जो पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल खेळला होता तिथे त्याने ठोकला होता षटकार, परंतु त्यानंतर त्यांना स्ट्राईकच मिळालेले नाहीये. ओव्हरमध्ये चेंडू फेकून झालेत, या चार बॉल फेकून झालेत. आणि इकडे आपण बघू शकतोय तर इथे आपण अपील केली आहे. बघा या खेळाडूची खासियत काय आहे, मनामध्ये आलं तर उजव्या हाताने बॅटिंग करेल, मनामध्ये आला तर मग डावकर हाताने बॅटिंग करेल, आणि हा असा खेळाडू म्हणजे दुधारी तलवार आहे. काम मात्र आपण बघू शकतोय दोन्ही बाजूने करू शकतोय. सरळ आपण पाहू शकतो, मग उजव्या बाजूने खेळू शकतो, राईटीने लेफ्टीने दोन्ही बाजूने खेळू शकतोय. आणि सध्या तरी आपण बघू शकतोय मग आपण लेफ्टी खेळताना बघायला मिळतात, कारण की ऍडव्हान्टेज आहे, हवा आहे आणि हवेच्या सोबत जाण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा क्या बात आहे, फट ओहो कॅच, परंतु नेमका काय बाउंड्रीच्या जवळ सुंदर कॅच पाहायला मिळालाय, लाजवाब कॅच. अंपायर्स मात्र आपण पाहू शकतोय की त्यांची खात्री करून घेत आहेत की कॅच कंप्लीट केलाय, परंतु योग्य आहे की मग अयोग्य नक्कीच पाहावं लागेल. तो कॅच सुपर पकडलाय, कॅच साठी आपण बघितलं तर मग 100 पैकी 100 गुण द्यावे लागतील. बोलो बघ रा सेफ आहे ना, नाही टाकले ना, आउट आहे ना. बघा डिकेचा डिसिजन आपण पाहिलं तर ऑन स्क्रीन आणि डिसिजन पोहोचलाय, इट्स आउट. कारण की अगदी लाईनच्या जवळ कॅच पकडला गेला होता, परंतु आपण पाहू शकतो जर जी टाच होती ना ती वर होती, जर टाच आपण बघितली तर खाली असती तर मग बाउंड्रीला टच झाली असती. त्यामुळेच आपण पाहू शकतोय की मग इथे इंचांचा फरक होता आणि भरपूर काही फरक पाहायला मिळालाय, आणि त्यामुळे विकेट मिळाला. आणि कॅच आपण पाहिला, हा विकेट मी तर म्हणेन की बॉलरचा नाही, हा विकेट तर त्या खेळाडूचा आहे. कॅच कोणी पकडले पण बघितले तिकडे तर पंकज या खेळाडूने पकडली आहे. फलंदाज बाद झालेत. सूरज राहते आपण बघितलं तर हा बॉल मात्र हाताळला गेलाय. फलकावर धावा आपण बघितल्या तर आहेत 20 ह्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रभाकर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेत. जसं म्हणतात ना की स्वप्न मोठी ठेवायची असेल ना तर मेहनत तितकीच करावी लागते, कारण की यश कोणाला सहजच मिळत नाहीये मित्रांनो, त्याच्यासाठी मनामध्ये जिद्द जपावी लागते. जिद्द जपवण्याचा प्रयत्न केला जातोय. लेग स्टम्पला मात्र डाऊन करण्याचा प्रयत्न होता अजित इंग या बॉलरचा, परंतु लेग स्टम्पच्या बाहेर हा बॉल मात्र हाताळला जातोय. धावसंख्येमध्ये आता थोडी भर पडताना पाहायला धावा फलकावर पाहतोय. जसं म्हणतात ना की हातातलं गेलं तरी कोणी नशिबातलं घेऊ शकत नाही, कारण की फुकटचं पुरत नाहीये आणि प्रामाणिक कष्टाचं कधी संपत नाहीये. प्रामाणिक कष्ट मात्र करावे लागतील. सध्या तरी मग सूरज माळे आता स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. जो एक षटकार ठोकून मात्र त्यांनी आपण पाहू शकतो कॉन्फिडन्स मिळवला होता, तो थोडासा डाऊन होताना पाहायला मिळतोय. ओव्हरमध्ये चेंडू फेकून झालेत 2. नियंत्रणामध्ये ठेवलंय वाघोबा स्पोर्ट्स टीमला.
लॉर फुलटॉस बॉल होता सूरज माळीसाठी आपण पाहिला तर मग स्ट्रगलिंगचा काळ सुरू झालाय इथे अजित इंगळेचा आपण पाहिलं तर हा स्पेल थोडासा सूरजसाठी डोकेदुखी ठरतोय डोके बघा आणखीन इथे आपण पाहिलं पारितोषिक लागले खास करून सूरज माळीसाठी 3 चेंडू आपण पाहिलं तर आणखीन कंटिन्यू जर डॉट विद्यमान सरपंच साहेब रवींद्रजी ठक्कर साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल अनको पारितोषिक खोदून काढलाय बॉलला पाहिलं आपण तर झेल कंप्लीट केलाय कोणी कंप्लीट केला आपण पाहिलं तर मिस्टर जयदीप होते मला वाटतं आणि त्यांच्या माध्यमातून अजय होते थोडासा दिसत नाही त्यामुळेच आपण बघितलं की मग अजय होते कारण की त्या क्षेत्रामध्ये आपण पाहू शकतो की चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि अजयच्या माध्यमातून झेल कंप्लीट केलाय फलंदाज सूरज माळीकडून अपेक्षा होत्या त्याने मात्र भंग केल्यात आणि धाव फलकावर आपण पाहिलं तर थोडंसं आपण पाहिलं शांतता पसरलेली पाहायला मिळते कारण की धाव फलकावर आहेत फक्त 21 धावा या ओव्हरमध्ये चेंडू शेष आहेत आपण पाहिले चांगला ड्राईव्ह केला जाईल इकडे आपण पाहू शकतोय विशाल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर प्रभाकर यांना आता आपण पाहतोय अंतिमचा बॉल असेल अंतिम ना अंतिमचा बॉल असेल धाव फलकावर 22 धावा आणि अंतिमच्या बॉल मध्ये आपण पाहूया की प्रभाकर नक्कीच काय कमाल करतायत का या मॅच मध्ये कमाल करायची होती धमाल करायची होती कॉर्नर क्षेत्रामध्ये अक्षय बॉलला फील्ड करतात एक मिळाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु आकाश बॅकअप करत असताना आपण पाहिलं तर योग्य रीतीने रन आउट करताना पाहायला मिळालेत आपण बघितलं तर 3 ओव्हरचा खेळ हा पूर्ण होताना पाहायला मिळाला आहे आणि 3 ओव्हरच्या खेळानंतर फलकावर धाव संख्या पाहिली आपण तर 23 झालेत आणि जिंकण्यासाठी टार्गेट सेट झाले ते म्हणजेच 24 धावांचं 24 रन्स टार्गेट आपण बघितलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये हे टार्गेट देखील ना या मैदानावर थोडंसं कठीण जाऊ शकतंय कारण की जसं क्लायमॅक्स बदलतंय जसं वातावरण बदलतंय जसं मौसम बदलतंय ना तसं या मैदानावर खेळ देखील बदलताना पाहायला मिळते परंतु थोड्या धावा मित्र म्हणेन की कमी आहेत परंतु या धावा कमी आहेत परंतु तुमच्या मनातली जिद्द मात्र कमी होता कामा नये कारण की मनामध्ये जिद्द मनगडामध्ये ताकद असेल ना तर तुम्ही अशक्य कार्य देखील शक्य करून दाखवू शकताय परंतु त्याच्यासाठी तुम्हाला ते शर्तीचे प्रयत्न करावे लागतील नक्कीच आपण पाहिलं तर एक विचारधारा ठेवावी लागेल आणि या 24 धावांना देखील डिफरंट करण्याचा प्रयत्न करावा लागेल मैदानाच्या आपण पाहिलं आतमध्ये आत्ता खेळ कशा प्रकारे केला जाईल दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतो मडवीपाडा टीम त्यांना माहिती आहे कारण की स्वतःचं आयोजन स्वतःचं नियोजन आणि म्हणजेच काय की स्वतःच आपण बघितलं तर प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आता मात्र आपण बघितलं तर मग गड राखायचा आहे आणि नुसता राखायचा नाही तर गड जिंकायचा देखील आहे कारण की या स्पर्धेच्या अंतिम 4चा जो प्रश्न आहे आपण पाहू शकतोय की आता अंतिम 4 मध्ये येईल कोण नेमका दडलाय येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रत्यक्षात कुठे जाऊ नका घेऊ छोटासा ब्रेकमध्ये जातोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा धावतं समालोचन घेऊन आपल्यापर्यंत पुन्हा जोडतोय धन्यवाद वेलकम बॅक मित्रांनो संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा नगरसेवक चषक 2026 मध्ये आपलं स्वागत आहे न्यू स्टार मडवीपाडा पुरस्कृत हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आज दुसऱ्या दिवसामध्ये पोहोचलाय आणि दुसऱ्या दिवसामध्ये आपण बघितलं तर अंतिमचा मॅच उद्याच्या दिवसाचं देखील आपण जर शेड्यूल्स बघितलं तर उद्याच्या दिवसामध्ये देखील आपण बघू शकतो छान संघ आहेत कारण की उद्याचा दिवस जर आपण बघितलं तर उद्याच्या दिवसामध्ये जो पहिला ऑफिशियल आपण मॅच पाहणार आहोत तो 2 संघांच्या दरम्यान पाहणार आहोत कारण की जय बजरंग स्पोर्ट्स वसई फाटा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या विपक्ष आपण पाहणार आहोत साई श्रद्धा ससूनगर त्यानंतर वाल्मिकेश्वर कोलीवाडा वसई आणि सह्याद्री स्पोर्ट्स बापाने त्यानंतर आपण बघितलं की गावदेवी स्पोर्ट्स शिल्लोत्तर ए आणि
अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा असा मॅच असेल, परंतु आपण बघितलं की टफेस्ट मुकाबला आपल्याला बघायला मिळू शकतोय. आय ग्रुप भाटपाडा आणि पीरबाबा पापडे, त्यानंतर बाबोला बॉईज बाबोला आणि जीवदानी 11 बोलेन्स, आणि शेवटचा मॅच गावदेवी स्पोर्ट्स पोमान आणि जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा. उद्याच्या दिवसाचं हे शेड्यूल आहे मित्रांनो, कारण की उद्याच्या दिवसामध्ये अवश्य भेट द्या, कारण की उद्याला 100 संघ आहेत. जाऊया मॅचला सुरुवात. बॉलिंग मार्कवर करण आपण पाहिलं तर पहिला बॉल योग्य टप्प्यावर फेकला जातोय. आकाश, ओ थोडीशी आउटफील्ड मध्ये धडपड झाली आहे आणि त्या धडपडीचा मात्र आपण बघितलं तर फायदा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या संघाला, टीमला, न्यू स्टार मडीपाडा आणि त्या दोन खेळाडूंना एक धाव संख्येला कन्वर्ट केलंय 2 या आकड्यावर. धावा पहिल्या बॉलवर 2 जोडल्यात. मुकाबल्या जिंकण्यासाठी आपण बघितलं तर सगळं काय पण लावा लागेल. क्रॉस गेलेत, बॉलला खेळलाय लॉंगलेगच्या क्षेत्रामध्ये, फिल्डर तिकडे पोहोचलेत, धाव मिळाली एक. आकाश आणि अक्षय आपण बघितलं तर हे जे 2 खेळाडू आहेत ना, आणि ज्याप्रमाणे ए म्हणजेच आकाश, ए म्हणजे अक्षय, म्हणजे हे 2 A1 खेळ करणारे खेळाडू आहेत आणि आतापर्यंत हा इतिहास त्याने दर्शवला गेलाय. या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये जेव्हा हे खेळाडू ओपनिंग करण्यासाठी येत आहेत ना, सगळ्यात विध्वंसक जोडी म्हणून ओळखली जाते आकाश आणि अक्षय. परंतु या वेळेला ही जोडी मात्र तोडले. इथे आपण पाहिलं तर अक्षय नावाच्या बॅटरला क्लीन बॉल केलंय आणि पहिली सफलता बॉलर करणच्या खात्यामध्ये आलंय. पहिला धक्का 3 या आकड्यावर. बघा इथे नेमकं झालंय काय, तर चुकी केली तिकडे आपण पाहिलं तर मिस्टर अक्षयने, कारण की हा बॉल खेळण्यासाठी आपण पाहू शकतोय नक्की थोडेसे क्रॉस गेले आणि करण त्यांना पण बघितलं तर बॅटरचा मुवमेंट ओळखला गेला होता, फुटवर्क ओळखला होता आणि फुटवर्कला ओळखून या बॉलची हाताळणी केली गेली आहे. म्हणूनच म्हणतात ना की जो सुखदुख में साथ देते हैं ना वो रिश्ते होते, लेकिन जो मुसीबत में साथ देते ना वही तो फरिश्ते होते. फरिश्ता मात्र बनून मात्र इथे आपण पाहिलं तर मग येताना पाहायला मिळालाय. या मॅच मध्ये आपण बघितलं तर सध्या तरी बॉलिंग मार्कवर टिवरी संघासाठी मिस्टर करण आपण बघितलं तर 1 विकेट मिळवण्यामध्ये सफल झालाय. संघाची टोटल आपण पाहिली तर आहे 3 चेंडू फेकून झालेत आणि टार्गेट आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी 24 धावांचा आहे, 24 रन. मैदानाच्या आतमध्ये आता नवीन खेळाडू आले तर आपण पाहिलं तर बॅटिंग करण्यासाठी पंकज मडवी आलेत 1 डाऊनला. आपण पाहू शकतोय की सामना असेल मग करणच्या सोबत. 3 बॉल मध्ये 3 आलेत, विकेट 1 मिळाली आहे. आता उर्वरित 3 मध्ये किती येतील. मोमेंटमला आपण बघितलं तर कॅरी ऑन करायचं असेल तर टिचून मारा करावा लागेल करणला. चांगला बॉल मात्र आपण पाहिला, ऑन ड्राईव्हचा फटका. जयेश आहेत तिकडे, बॉलला मात्र फील्ड करताना पाहायला मिळतील. धाव इथे 1 मिळेल. बघा या संघामध्ये आपण पाहू शकतो ना कॅलिबर क्रिकेट खेळलं जाते. न्यू स्टार मडीपाडा टीमकडे आपण पाहू शकतो खास कॅलिबर क्रिकेट कोणाकडून खेळलं जात आहे नाव लगेच सांगेन मी, कारण की या ओव्हर नंतर खेळाडूचा मी उल्लेख करेन. धीमा टाकला गेला, इकडे आपण पाहू शकतोय अपील केली होती मोठी, परंतु आपण बघितलं की मग काही प्रेशर पडत नाहीये या अपीलीचा. नेक्स्ट स्टंपला मात्र आपण बघितलं तर मिस करणारा हा बॉल आपण पाहू शकतो, हे पंचांनी दर्शवले गेले, कारण की इम्पॅक्ट देखील आपण पाहिलं लेग स्टंप बाहेर पिचिंग होतं आणि त्यामुळेच आपण पाहू शकतोय, कारण की पिचिंग फर्स्ट पाहतोय आपण, तर नंतर आपण पाहू शकतो इम्पॅक्ट कुठे होतं ते पाहिलं जाईल, परंतु इथे पिचिंगच लेग स्टंप बाहेर येतं, त्यामुळे मग इथे मात्र आपण पाहू शकतो प्रश्नच होत नाहीये आणि मात्र अपील फटाळली आहे. धीमा टाकला जातोय हा बॉल आपण पाहिलं तर चांगली बॉलिंग राहिली आहे करण नाईकची. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहू शकतो तर नुस्तार मडीपाडा संघाला पकडून ठेवणारी ही बॉलिंग राहिली आहे, कारण की मॅचला अजून देखील पकडून ठेवलं गेलंय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर ज्याप्रमाणे धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात, एकूण एक फलंदाज बाद झाल्यानंतर 5 धावा, म्हणजेच नुस्तार मडीपाडा संघाचं जी चर्चा करत होतो की कॅलिबर क्रिकेटर म्हणजेच आणि कॅलिबर क्रिकेट खेळला जाते तो खेळाडू म्हणजे मिस्टर विशाल, कारण की परिस्थितीला आपण पाहिलं तर समजून खेळ करणारा खेळाडू आहे. कारण की ज्या क्षणाला आपण बघा अक्षयनी लवकर बाद झाल्यानंतर आपण पाहू शकतोय की स्वतः न येता आपण बघितलं की मग पंकजला पाठवून दिले. त्यांची एक सोच ही आहे, त्यांना माहिती आहे की परिस्थिती आपण पाहू शकतोय हातामध्ये जर आपल्याला आणायची आहे ना तर आपण एका ओव्हरमध्ये आणू शकतो, परंतु परिस्थिती सध्या तरी आपण पाहिली आहे ना तर सांभाळण्यासाठी आपण पाहिलं तर मग पंकजला पाठवून दिले. बॉलिंग मार्कवर आपण पाहिलं तर मग आता मिस्टर कैलास
लेफ्ट आर्म बॉलर आपण पाहिले तर मग लेफ्ट आर्म बॉलरच्या विरोधात आपण पाहू शकतोय आकाश यांना पाहिलं पण तर थोडंसं आपण पाहू शकतो की हे कॉन्टेस्ट आहे ना रंगतदार होऊ शकतोय. रंगतदार कॉन्टेस्ट रंगताना पाहायला मिळेल का. बॉल पहिला शॉट मिस टायमिंग हवेत बॉल ओ फिल्डर मात्र आपण पाहिले तर रोहित पोहोचण्याचा प्रयत्न करत होते बॉल पर्यंत परंतु पोहोचले नाहीये आणि कॅच मात्र जो आला होता तो कंप्लीट करण्याची संधी गमावलेली जाते. आपण पाहिले तर संधी गमावली आहे धाव देखील गमावली आहे. आपण बघितलं तर धाव मिळेल एक टीमचे टोटल 6 लक्ष 24 आहे. आता जिंकण्यासाठी 18 येणारे 11 चेंडू आणि 18 धावा. समोरचा बॉल पाहिला पण तर खेळला जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत तिकडे आपण पाहू शकतो करण चेंडूला फील्ड करतात. जसं म्हटलं जाते ना कि जो लोग अपने सपनों को पूरा करने की हिम्मत रखते हैं वही तो लोग दुनिया में असल में इतिहास रचते हैं. आपण पाहू शकतो इतिहास रचायचा आहे तर हिम्मत देखील थोडी मात्र दर्शवावी लागेल. आक्रमण करण्याचा प्रयत्न आपण पाहू शकतो काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत. निलेश चेंडूला फील्ड करताना आपल्याला जरूर बघायला मिळत आहेत. प्रति बॉल मध्ये जर एखादी धाव येते तरी देखील आपण पाहू शकतो की वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघ संतुष्ट असेल. त्यांना माहिती आहे की मोमेंटमला पकडून ठेवायचं सिंगलने आपल्याला काही मात्र आपण पाहिलं नुकसान होणार नाहीये परंतु न्यू स्टार टीमला आपण पाहिलं तर जास्त धावा नाही द्यायची आहेत. 9 चेंडू आणि 16 धावा. आता ही खरी कहाणी पाहायला मिळेल डोळ्याच्या समोर. गुड बॉल पाहिला पण तर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ड्राईव्ह केला जातोय. सिंगल धाव्याने मात्र आपण पाहिलं तर काम बनवावं लागतंय म्हणून तर म्हटलं जातंय ना की सिंगल ही लाईफ लाईन आहे. म्हणून तर म्हणतायत ना की कड़ी से कड़ी जोड़तो तो जंजीर बन जाती और मेहनत पे मेहनत करतो तकदीर बन जाती है. तकदीर बनवायची आहे. पहिले आपण आता मॅच मध्ये 8 चेंडू आणि 15 धावा. धीमा टाकला बॉलवर आक्रमण केलं जाते निलेश रेटच्या मस्तकवरून बॉल देतोय दस्तक. पाहतोय आपण या वेळेला बॉलवर केलेला वार आणि बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार आणि मिळतील धावा 4. येतोय हा चौकार. चौकार येताना पाहायला मिळालाय थोडस आपण पाहू शकतोय. 7 चेंडू आणि 11 धावा. आता मॅच मध्ये आपण पाहू शकतो ही स्थिती निर्माण झाली आहे. जसं म्हणतात ना हो हो गुड बॉल बीट करणारा बॉल पाहायला मिळाला. आपण पाहू शकतो तर 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. जिंकण्यासाठी आता आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये चेंडू असतील 6 आणि या 6 चेंडू मध्ये धाव्यांची गरज असेल ती म्हणजे तब्बल 11. मॅच बनवलेली पाहायला मिळते. मॅच आपण पाहिले तर ज्याप्रमाणे इथे कैलासच्या बॉलिंगमुळे करणच्या बॉलिंगमुळे पाहिली तर मॅच अजून 50 या स्थितीमध्ये पाहायला मिळत आहे. म्हणून तर म्हणतात ना की कोण कहता है कामयाबी किस्मत तय कर लेती है अगर इरादों में दम हो ना तो पहाड़ों की भी झुका देती है आणि इरादामध्ये तो दम दर्शवला गेला आहे. सध्या तरी आपण पाहू शकतो की मग बॉलिंग मार्कवर कोणता बॉलर यूज केला जाईल. बघा आज मला वाटते की या संघामध्ये खरोखर जो बॉलर आपण पाहू शकतो ना नेहमीच त्याचा उल्लेख केला जातो रोशनचे देखील आपण पाहिलं तर मग कमतरता जरूर जाणवताना पाहायला मिळते कारण की एक चांगला किफायती बॉलर आहे. परंतु आता बघू शकतो की मग कोणाला मात्र निवडला जाईल. सूरज माळी आपण बघू शकतो चर्चा करतायत. सध्या तरी जयेश निलेश चर्चा केली जाते की बॉलर कोणता वापरायचा इथे आणि कोणत्या बॉलरला आपण पाहिलं तर मग हा स्पेल द्यायचा आहे कारण की हा स्पेल आपण पाहू शकतोय ना तर भरपूर निर्णायक मात्र राहणार आहे. जसं म्हणतात ना की कर्म करोगे तो फल मिलेगा आज नहीं तो कल मिलेगा. जितना गहरा अधिक कुआ हो उतना अधिक मीठा जल मिलेगा. डेफिनेटली आपण पाहिलं तर इथे थोडंसं आपण पाहू शकतोय कर्म दोन्ही खेळाडूंना करायचं आहे. दोन्ही खेळाडूंना आपण पाहू शकतोय तर मग या मॅचला जिंकण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न ठेवायचे आहेत आणि आपण पाहू शकतोय ही मॅच जिंकेल कोण. 6 चेंडू 11 धावांचे. जयच्या हातामध्ये बॉल सोपवला जातोय. 6 मध्ये 11 डिफेंड करायचे आहेत. बघ परंतु एका बाजूने डिफेंड करायचे आहेत तर म्हणजे एका बाजूने रोखायचे आहेत तर दुसऱ्या बाजूने ठोकायचे आहेत. म्हणून तर म्हटलं जातंय ना
कि ना जमाना तेरी हार देखता है ना जमाना तेरी जीत देखता है, मुश्किलों में मुसीबतों से कैसे लढा, जमाना तो बस जिद और जुनून देखता है. डेफिनेटली आपण पाहू शकतोय जिद आणि जुनूनचा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि इथे आपण पाहिलं तर जीत तर आहेत परंतु जुनून देखील आहे. परंतु जुनून मात्र आपण पाहिलं सर चढत असताना पाहायला मिळालाय. मॅचला आपण पाहिलं तर मग जिंकेल कोण, चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी 11 धावा. मॅच मध्ये आपण पाहिलं तर डू और डाय, कारण की इथे आपण बघितलं पाने के लिए सब कुछ है लेकिन खोने के लिए एक सपना. आणि सपना मात्र आपण बघितलं तर जीतने का सपना आणि ट्रॉफीचा सपना. परंतु या सपन्याला कोण करेल अपना, पाहूया. पहिला बॉल, बॉल पाहिला तर पहिला आलाय डॉट. परंतु आपण बघितलं तर मग रिव्ह्यूची डिमांड केली आहे. वाईट बॉल साठी आपण बघितलं तर रिव्ह्यूची डिमांड आता केलेली आहे आणि पाहावं लागेल नेमकं घडलंय काय. मॅच मध्ये आपण बघितलं तर मग सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपण पाहू शकतो की तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून डिसिजन पोहोचवलं गेलं आहे. सीधी बात नो बकवास, इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल म्हणजेच काय, आता आपण पाहिलं तर 5 बॉल आणि 11 धावा. जयेशच्या हातामध्ये बॉल आहे. समोर आपण बघितलं तर बॅटर आपण पाहू शकतो पंकज आहे. बॉल पाहिला आता वाईड आहे. वाईड आहे म्हणजेच मॅच टाईट आहे, फुल टाईट आपण पाहू शकतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर काय जबरदस्त मुकाबला, कालच्या दिवसामध्ये देखील असाच मुकाबला झाला होता आणि तो अंतिमच्या 2 बॉल पर्यंत पोहोचला गेला होता. आता देखील आपण पाहू शकतो तसंच होताना काही पाहायला मिळेल. जसं म्हणतात ना की हालत कैसे भी हो बहादूर रोया नहीं करते और जिनके सीने में जुनून हो वो हिम्मत खोया नहीं करते. आपण बघितलं तर इथे वाईट बॉल मिळाल्यानंतर आपण पाहू शकतो की गरज असेल आता जिंकण्यासाठी आपण पाहिले तर 10 धाव्यांची आणि चेंडू शेष असतील 5. 5 मध्ये 10. हा बॉल आपण पाहिला तर मग खेचून मारलाय. लगभग आपण बघितलं तर मग आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल खेचून मारलाय. आता आपण बघितलं तर धाव मिळाली 1. चेंडू असतील आपण पाहिले तर 4 आणि धाव्यांची गरज असेल आपण पाहिले जिंकण्यासाठी 9 धाव्यांची गरज. बघा ज्या स्थितीमध्ये आपण पाहू शकतोय ना मडवीपाडा संघ आहे. आकाश मैदानाच्या आतमध्ये डेफिनेटली, परंतु आपण पाहू शकतो की प्रेशर त्यांच्यावर देखील असेल, प्रेशर बॉलरवर देखील आहे. आणि आपण बघू शकतो की प्रेशर मध्ये कुछ लोग निखरते तो कुछ बिखरते. मात्र आपण पाहूया की नेमकं घडेल काय. 4-9 अतिशय नाजूक स्थितीमध्ये मॅच येताना पाहायला मिळते आपल्याला. लेगवर बॉल मात्र आपण पाहिला खराब बॉल, जैसे की तैसी नसीहत. बॉलवर केलेला अत्याचार आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार आणि मिळतील धावा पूर्ण त्याही 4 चौकार. खराब लेंथ पाहायला मिळाली आणि त्या खराब लेंथला मात्र आपण पाहिलं तर पूर्णपणे चार्ज केलं. इथे आपण पाहिलं तर चौकार मिळवला. आता जिंकण्यासाठी धाव्यांची गरज 3 चेंडू आणि 5 धावा. आपण पाहू शकतो मॅच मध्ये आपण पाहिलं तर डू और डाय ही मॅच आपण पाहिलं तर त्या स्थितीमध्ये येताना पाहायला मिळतंय. आपण बघितलं तर एका बाजूने जयेश चौकार पडलाय परंतु आकाश चौकार ठोकलाय. आपण पाहू शकतो 3-5 हाय व्होल्टेज वाला मात्र आपण पाहिला थ्रिलर वाला मुकाबला तुम्हा सर्वांच्या समोर येतोय. बॉल पाहतोय पुढील उंच खेळलाय बॉल हवेत कराय. हो हे प्रभु, हे राम, हे प्रेमानंद, ये क्या हुआ, जो नहीं होना था वही हो गया. क्या सोडला जातोय करणच्या माध्यमातून, क्या सोडलाय. आपण बघितलं तर मॅच ची कहाणी अजून सुद्धा आहे. चेंडू असतील आपण पाहिलं तर 2 आणि धावा हवे आहेत 3. 2-3 आकाशला जीवनदान दिलं आणि या क्षणाला चुकी केली, मोठी चुकी केली आहे. चांगला फटका खेळला जातोय. फिल्डर येताना पाहायला मिळतात तिकडे. बॉल लाडवण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहू शकतोय. धावा सहज कंप्लीट. 2 धावा मात्र जोडल्या गेल्या. आता अजून सुद्धा आपण पाहिलं तर हाय व्होल्टेज वाला ड्रामा मॅच पाहिली आपण तर आताच्या स्थितीमध्ये येताना पाहायला मिळाली आहे. कारण की बॉल शेष आहे 1, धावेची गरज आहे 1. मात्र आपण पाहिलं 1 म्हणजेच नाही मॅच जिंकेल कोण. मॅच मध्ये आपण पाहिलंय तर सगळं काही आहे. पाहू शकतो आपण एका बाजूने आपण पाहिलं तर 1 बॉल आणि 1 धावेची गरज आहे.
सध्या तरी आपण पाहू शकतोय की हा जो थ्रिलर मात्र आपण पाहू शकतोय हृदयाचे ठोके वाढवणारा मुकाबला पाहायला मिळालाय. एका बाजूने वाघोबा स्पोर्ट्स टिव्हरी संघ, दुसऱ्या बाजूने आपण बघितला तर नुसतं मडवीपाडा संघ. आपण पाहिलं तर लक आजमवताना पाहायला मिळतील. कोण कोणावर पडणार भारी मात्र नक्कीच आपण पाहू शकतोय अंतिमचा मॅच आणि एक असा मॅच आपल्याला पाहायला मिळालाय म्हणजे पैसा वसूलवाला मॅच पाहायला मिळालाय. अजून देखील आपण पाहू शकतोय की या मॅच मध्ये आपण पाहिलं तर कोणता संघ जिंकेल हे सांगता येणार नाहीये, कारण की इथे आपण जर बघितलं ना तर बॅटिंग करणारा टीम सुद्धा आपण पाहिलं पुढे येऊ शकतोय, फिल्डिंग करणारा टीम देखील पुढे येऊ शकतोय. परंतु जसं सिच्युएशन निर्माण झालंय ना, आता कसं सिच्युएशन निर्माण झालंय माहिती आहे का, अंगात आले देव आणि समोर 11 रुपये ठेवा, कारण की एक चेंडू आणि आपण पाहिलं तर एका धावची गरज आहे. आपण पाहू शकतो हाय व्होल्टेज मध्ये मुकाबला गेलेला आहे. इथे आपण पाहिलं तर प्रेशराइज केलं गेलंय, बॅटर देखील प्रेशर मध्ये, बॉलर देखील प्रेशर मध्ये आणि जबरदस्त ही क्रिकेटची मेजवानी आपल्याला पाहायला मिळते. संघ जिंकेल कोणता, एका बाजूने आपण बघितलं तर टिव्हरी संघ सगळं काही पणाला लावताना पाहायला मिळतं, दुसऱ्या बाजूने नुसता मडवीपाडा संघ देखील पणाला लावताना पाहायला मिळतोय. परंतु आपण पाहिलं प्रेशर खाली तर कुकरची सिटी वाजते, मग आपली काय आहे सध्या तरी आपण पाहू शकते. मग पाहूया की या मैदानाच्या आतमध्ये हा धाबा मात्र आपण पाहू शकतोय हृदयाचे डोके वाढले. परंतु बघा प्रेक्षकांना काय हवी असते मेजवानी ती मिळाले, त्याला वेळेला नक्कीच थोडंसं बंधन असेल, वेळ थोडा नक्कीच आपण जास्त घेतला जातो एक बॉलसाठी रिक्वेस्ट करतोय. बघा अजून देखील आपण पाहू शकतो स्थिती जी हातामध्ये आलेली पाहायला मिळते, परंतु नियंत्रणामध्ये कोण आणेल आणि कोण नाहीये माहिती नाहीये. परंतु आपण पाहू शकतोय की या वेळेला जसं म्हटलं जातं ना की मुश्किलों का मैदान देखकर यूं भागना जाना मेरे दोस्त, क्योंकि कोशिश किए बिना किसी विजय जय कार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, और याद रखना मेरे दोस्त क्योंकि कोशिश करने वालों की कभी भी हार नहीं होती. डेफिनेटली आपण पाहतोय बॉल असेल एक धावीची गरज आहे. एक पाहू शकतो आपण प्रेशर वाला मुकाबला आहे, आपण बघितलं तर थ्रिलर वाला मुकाबला, काटेदार मुकाबला, एक चेंडू आणि एक धावा. पाहूया टॅप केले बॉलला आणि बॉल चालले मात्र आपण पाहिला तर गॅप मध्ये धाव मात्र येते एक आणि नक्कीच सामना जिंकला गेलाय. जाऊ शकताय तुम्ही. न्यू स्टार मडवीपाडा संघ आपण पाहिला तर या स्पर्धेच्या अंतिम 4 मध्ये त्याला पाहायला मिळाला.